तूही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अंजलीपासून. तर आता इथे अंजली रिटर्न स्टेटमेंट देत असते पोलिसांना. तर आता ती म्हणते, हा जो ऍक्सिडेंट झालाय, माझे मिस्टर ॲडव्होकेट राजेश भोसले हे खूप टेन्शन मध्ये होते. त्यांचं मेन कारण म्हणजे माझी वहिनी ईश्वरी अर्णव राजे शिर्के असं म्हणते आता इथे अंजली. तर सगळ्यांनाच धक्का बसतो. मला सांगा नक्की काय घडलं होतं असं म्हणतो इन्स्पेक्टर. ईश्वरीला माझ्या नवऱ्यावर संशय होता, कायमच त्यांच्यावर आरोप करायची असं म्हणते आता इथे अंजली. आणि त्या गोष्टीचा ह्यांना खूप त्रास झाला. हे घर सवय आहेत म्हणून सारखं हिणवलं जायचं. आणि म्हणून एक दिवस आम्ही ठरवलं की आम्ही घर सोडून निघून जातोय. मग आम्ही चाळीत गेलो राहायला. मग मला चाळीत खूप त्रास व्हायला लागला असं म्हणते अंजली. म्हणून ह्यांचा झालेला अपमान याने बाजूला ठेवला आणि पुन्हा एकदा मला घरी घेऊन जायचं ठरवलं असं म्हणते अंजली. तर आता इथे अर्णवला खूप शॉक बसलेला असतोय, काय बोलते अंजली म्हणून. पण यांच्यावर झालेले आरोप त्यांना का विसरता नाही आले. त्या गोष्टींचा त्यांना आतल्या आत खूप त्रास होत असता. रात्र रात्र जागे असायचे ते. आज सुद्धा आम्ही देवळात गेले होते तेव्हा या लोकांचं प्लॅनिंग चालू होतं की कसे फ्रॉड आहेत, खोटाडे आहेत हे प्रूव्ह करायचं प्लॅनिंग चालू होतं असं म्हणते अंजली. माझे मिस्टर खूप हुशार आहेत, त्याने ठरवलं तर ते सगळ्यांना मागे टाकू शकतात असं म्हणते अंजली. आणि हीच गोष्ट ह्यांना असलत होती. तर आता अंजली उठते बघा प्रेक्षक हो. इन्स्पेक्टर, हा फक्त एक अपघात नाहीये, हे मुद्दाम केले गेले आणि तुम्ही हे इन्व्हेस्टिगेट करा. ही ईश्वरी असं म्हणून दाखवते अंजली. ही वहिनी आहे माझी. खूप वेडेवाकडे आरोप केलेत तिने माझ्या नवऱ्यावर आणि त्याचंच टेन्शन घेऊन याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे अर्णव म्हणतो, आई बस, मला माहिती आहे तू डिस्टर्ब आहे, याचा अर्थ असा होत नाही की तू काही बोलशील, सो प्लीज असं म्हणतो इथे अर्णव. इन्स्पेक्टर, मी अर्णव राजे शिर्के, मी ओळखतो तुम्हाला असं म्हणतो इन्स्पेक्टर. हे बघा, आमच्या घरात थोडेसे वाद चाललेत पण ह्याचा त्या ऍक्सिडेंटशी काही संबंध नाही असं म्हणतो आता इथे अर्णव. बाकी माझे लॉयर तुमच्याशी बोलून घेतील. शिर्के असं म्हणतो आता इथे अर्णव. हो सर असं म्हणतो तो. अंजली मॅडम, आम्ही तुमचं स्टेटमेंट लिहून घेतलंय आणि ह्या 2 आय विटनेसनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला कुठे वाटत नाही आहे की ही आत्महत्याची केस आहे. पण तरी देखील आम्ही सर्व अँगलने इन्व्हेस्टिगेशन करू. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडू असं म्हणतो तो आणि येतो आम्ही म्हणून निघून जातो तो इन्स्पेक्टर. तर आता इथे बघा प्रेक्षक, अर्णवला खूप त्रास झालेला असतो. ते काय चाललंय असं म्हणतो अर्णव. कन्क्लुजन काढून मोकळी होतीस तू, आपल्याला काहीच माहित नाही ऍक्सिडेंट बद्दल असं म्हणतो इथे अर्णव. असं काय म्हणतोस तू असं म्हणते आता इथे अंजली. अरे हिने एवढे आरोप केलेत ना माझ्या नवऱ्यावर असं म्हणते अंजली. काय बोलतेस तू ताई असं म्हणतो इथे अर्णव. एवढं सगळं होऊन ही तू तिची बाजी घेतेस असं म्हणते आता इथे अंजली. बास बास असं म्हणते आता इथे आजी. अंजू अगं काय बरळतीस तू, हे चिंटू तू पण असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे अंजलीला बसवतात बघा प्रेक्षक होते. जरा शांत कर डोकं असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अंजलीला खूप टेन्शन मध्ये असलेलं दाखवलंय. तर ईश्वरी मात्र खूप रडत असते. आज येणार आहेस का नाहीस तू असं म्हणतात आता इथे ईश्वरीची बाबा तिच्या आईला. नमू असं म्हणते आता इथे ती. अगं नमू काय किती उशीर, नक्की येणार आहेत ना आकाश असं म्हणते ती. अगं हो असं म्हणते नम्रता. मला म्हणाले तरी होते बाबांना फिजिओथेरपीसाठी एकत्र घेऊन जाऊ. मी मगासपासून किती वेळा कॉल करतेय, त्यांचा कॉलच लागत नाही असं म्हणते आता इथे नम्रता. अरे देवा असं म्हणते सुप्रिया. आता हो, तर तेवढ्यातच नॉक वाजवतं बघा प्रेक्षक हो कुणीतरी. तर आता इथे नवीन कॅरेक्टर दाखवलेला आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ओळून बघते नम्रता कोण आहे म्हणून. तर आता इथे बॅग वगैरे घेऊन आलेला असतो तो मुलगा. तर आता इथे सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघतात कोण आहे हा म्हणून. तर आता इथे नम्रता जाते तिच्याजवळ. कोण आहे आपल्याला असं म्हणते ती. आपल्याला असं म्हणतो तो. एवढी फॉर्मॅलिटी असं म्हणतो तो. काय असं म्हणते नम्रता. तुम्हाला ओळखलं नाहीस असं म्हणतो तो. काय गे नवे नवे असं म्हणतो तो. तर आता इथे सुप्रियाला हसायला येतं. तर आता इथे नम्रताला पण काहीतरी आठवतं. शुभू असं म्हणते आता इथे नम्रता. एक्झॅक्टली असं म्हणतो तो. तर आता आत तिथं बघा प्रेक्षक होतो आणि पाया पडतो सुप्रियाचा आणि तिच्या बाबांचा. अरे केवढा बदललाय तुझा चेहरा असं म्हणतो तो. बरं नमू चहा आण, चहाचा पटकन घेऊन यायचा असं म्हणतो तो. ए असं म्हणते नम्रता. तर ए नमू असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आज जाते नम्रता चहा आणण्यासाठी. तर आम्ही तुझ्यासाठी पाणी आणते असं म्हणते ती. एवढा मोठा झालाय असं म्हणतो आता इथे ईश्वरीचा बाबा. तर आता इथे हॉस्पिटल दाखवलंय तर सगळे बाहेर थांबलेले असतात. तर आता इथे सगळ्या ना खूप टेन्शन मध्ये दाखवलंय. तर आता इथे अंजली बघत असते अर्णव आणि ईश्वरीकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी सांत्वना देत असते अर्णवला. तर आता इथे अर्णव पण तिचा हात पकडतो बघा प्रेक्षक हो. तर अंजलीला काय अजिबात आवडत नाही. तर आता इथे झळपळाट होत असतं बघा प्रेक्षक हो अंजलीचा त्यांना दोघांना एकत्र बघून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ईश्वरी बघते अंजलीकडे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सगळेच एकमेकांना बघत असतात. तर आता इथे नर्स बाहेर येते. तर आता डॉक्टर सुद्धा येतात. डॉक्टर काय झालं असं म्हणते अंजली. ते शुद्धीवर आले का बरं येत ना असं म्हणते ती. मॅम ऍक्च्युली आम्हाला पेशंटला इमिजिएटली ऑपरेशन थिएटरमध्ये न्यावं लागतं असं म्हणते आता इथे डॉक्टर. आणि हो, आपल्याला ब्लड लागणार आहे, सो ब्लड बँकची तयारी करा. आपण रिस्क जराही घेऊ शकत नाही असं म्हणतात ते डॉक्टर. अहो डॉक्टर पण ऑपरेशन का करतोय आपण, मला तुम्ही सांगा, कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकते असं म्हणते अंजली. मॅम अहो असं म्हणतात आता डॉक्टर. अहो तुम्ही नका काळजी करू असं म्हणते अंजली. मी आणि माझा बाळा मी दोघे खूप स्ट्रॉंग आहोत असं म्हणते अंजली. तुम्ही सांगा ना हे कशासाठी असं म्हणते ती. हे बघा मॅम, अजून आमच्या हातात काहीही नाहीये आणि सर्जरी झाल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही असं म्हणतो डॉक्टर. सो प्लीज हॅव सम पेशन्स आणि जस्ट प्रे असं म्हणतात आणि निघून जातात ते. तर आता इथे सगळेजण बघत असतात बघा प्रेक्षक हो.
ICU मध्ये. तर आता इथे अंजली येते अर्णव आणि ईश्वरीकडे. आनंद झाला असेल ना तुम्हाला जे डॉक्टरने सांगितलं ते ऐकून? झालं तुमच्या मनासारखं असं म्हणते ते. अरे वा असं म्हणते आता इथे वल्लरी. अंजली चिडली तर आजच काढून टाकेल घराच्या बाहेर असं म्हणते वल्लरी. काय ग ईश्वरी, त्रासच होत होता ना तुला माझ्या नवऱ्याचा? सलतच होता ना माझा नवरा दिवस रात्र? कसे घाणेरडे आरोप केलेस ग? इतक्या चांगल्या माणसावर जेव्हा मी आरोप करतो ना तेव्हा बघ काय अवस्था होते असं म्हणते आता इथे अंजली. काय मिळालं हे करून? काय मिळालं? आनंद झाला? समाधान मिळालं? काय झालं बोल असं म्हणते ती. ताई शांत व्हा तुम्ही असं म्हणते ईश्वरी. हे बघा असं मनातला संशय वाढू देऊ नका, नाहीतर आहेत ती नाती संपतील असं म्हणते ईश्वरी. संपतील असं म्हणते अंजली. अगं काय राहिलंय काय असं म्हणते अंजली. काय राहिलंय संपायला असं म्हणते ती. आणि मला सांगा तुम्ही पुरावे आणणार होतात ना? मग कुठे आहेत पुरावे असं म्हणते आता इथे अंजली. द्या पुरावे द्या. कुठे आहेत पुरावे? आता बोल ना कुठे पुरावे असं म्हणून जोरात रडायला लागते आता इथे अंजली. बघा प्रेक्षक हो. अंजू असं म्हणते आता इथे आजी. जरा गप राहशील का अंजली असं म्हणते आजी. गप राहशील अशी? एवढं सगळं होऊन तू मलाच गप्प हो म्हणतेस? बघितलीस ना काय अवस्था झाली त्यांची असं म्हणते आता इथे अंजली. आपण एक काम करूया, तू जज हो, मी ह्यांची वकील बनते. चल निकाल लावूया. पुरावे काढा, द्या ना पुरावे असं म्हणते आता अंजली. अंजली असं म्हणतात इथे मामा. अगं काय झालं तुला अंजली? असं वेड्यासारखं का वागतेस असं म्हणते तो. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ही केस चालू आहे, मध्ये बोलायचं नाही कुणी असं म्हणते आता इथे अंजली. आणि आज तर मी कुणाचंच ऐकून घेणार नाही असं म्हणते आता इथे अंजली. मूर्खासारखं वागते बघा प्रेक्षक अंजली. पुरावे काढा, आता मला बघायचंच आहे असं म्हणते आता इथे अंजली. ताई ताई प्लीज सांभाळून घे असं म्हणतो आता इथे अर्णव. दिस इज नॉट द टाइम, नंतर बोलू असं म्हणतो तो. अच्छा अरे देवा, म्हणजे आता वेळ पण निघून गेली, यांना निर्दोष सिद्ध करायची वेळ पण निघून गेली असं म्हणते आता इथे अंजली. अरे देवा, बघितलंच आजी किती घाणेरडे आरोप केले त्यांनी. आजी हे डिप्रेशन मध्ये होते का आजी? खूप त्रास झालाय त्यांना, मी स्वतः बघितलंय त्यांना असं म्हणते आता इथे अंजली. आणि हिरे आरोप केलाय माझ्या देवासारख्या नवऱ्यावर. हिने पुरावे आणायचं चॅलेंज घेतलं होतं ना, बघितलं काय केलं? ह्याचाच झसका घेतलाय ह्याने. कळतंय का तुम्हाला काय? कुठे आहेत पुरावे असं म्हणते आता इथे अंजली. काम डाऊन असं म्हणतात इथे अर्णव. काम डाऊन वगैरे काय नाही, तुम्ही कोणी त्याच्या बाजूने नसतात ना तरी मी आहे, मी माझ्या नवऱ्याचा जीव वाचवणार आहे असं म्हणते आता इथे अंजली. अगं अंजू अंजू असं म्हणतात होता इथे आजी. किती त्रास करून घेशील आपल्याच माणसांवर असा आरोप करून. काय मिळणार आहे तुला बाळा असं म्हणते आता इथे आजी. मी हिला सोडणार नाही, मी हिला जेलमध्ये सोडल्याशिवाय राहणार नाही असं म्हणते आता इथे अंजली. तू जायचं जेलमध्ये असं म्हणते आता इथे अंजली. तूच केलंयस हे सगळं, हिच्यामुळे झालंय सगळं असं म्हणते अंजली. आणि हा असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे अंजलीला घेऊन जातात बघा प्रेक्षक हो सगळे राजशिर्के मंडळी. तर आता इथे ईश्वरीला खूप त्रास होतो आणि ती रडायला लागते. तर आता इथे अर्णव बघतो ईश्वरीकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो म्हणतो मी सिंदूर सॉरी असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी म्हणते ठीक आहे. तर आता इथे रडते ती खूप बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नम्रताला दाखवलंय. तर आता इथे तिच्या आणून देते. तर आता काय ग मॅडम एवढा वेळ लागला का मला ओळखायला असं म्हणतो तो. असं म्हणते नम्रता. तू येणार आहेस हे काय मला स्वप्न पडलं होतं असं म्हणते नम्रता. तर सुप्रिया म्हणते बरं शुभू, तुझे बाबा म्हणाले होते की तू फोन करशील येण्याआधी असं म्हणते ती. अहो किती फोन केलेत विचारा हिला. तुझा जो फोन आहे तो देवारा ठेवायला आणलाय का असं म्हणतो तो. माझा फोन ना आतमध्ये चार्जिंग करायला ठेवलेला असं म्हणते नम्रता. घ्या असं म्हणतो शुभंकर. चला झालं सुरू या दोघांचा नौचक चालू असं म्हणतो तो. हो ना असं म्हणते आता सुप्रिया. आई बाबा हा ना बचपन मध्ये जसा होता ना अगदी तसाच आहे. बदमाश असं म्हणते नम्रता आणि मारते त्याला. काका काय खायला घालताय हिला असं म्हणते तो आणि मारतो तिला. हिचा मार खूप जोरात लागतो असं म्हणतो तो. तर आता इथे नम्रता म्हणते ह्याचा पण जोरातच लागतो की. काय भांडताय लहान मुलांसारखे हा असं म्हणते ती. लहानपणापासूनच आहे हा हिचं असं म्हणतो आता इथे शुभंकर. जेव्हा जेव्हा लहानपणी हिच्या मनाविरुद्ध काही घडायचं भ्या करून भोकाड पसरायची असं म्हणतो तो. काय असं म्हणते नम्रता. परत मार खायचाय तुला? नाही मोहतरमा मुझे माफ कीजिए असं म्हणतो तो. मुझे मेरी हड्डियां नहीं तोडवानी आहे. व्हेरी गुड असं म्हणते नम्रता. बरं शुभू, तुझी फ्लाईट सकाळी येणार होती ना असं म्हणते सुप्रिया. मग इतका उशीर कशा काय झाला तुला? फ्लाईट वेळेवरच आलं होतं पण ट्रॅफिक आणि त्यात ऍक्सिडेंट झाला होता एका माणसाचा. एका ट्रकने त्याला उडवलं होतं असं म्हणतो तो. हो का? मुंबईमध्ये कायम ट्रॅफिक जाम असतं. हा पण रोजची कारणं वेगवेगळे असतात हा असं म्हणते आता इथे सुप्रिया. बरं चहा घेऊन झाला की जरा त्याला आतमध्ये कमरा दाखवा, फ्रेश होऊ दे तसं म्हणतो तो. फ्रेश तो होना ही पडेगा, कितना सुना था मुंबई की गर्मी के बारे में. आता बघा किती घाम आलाय मला असं म्हणतो तो. हो नमो जा बरं कमरा दाखव जा त्याला असं म्हणते सुप्रिया. हो असं म्हणते आता इथे नम्रता. चल रे असं म्हणते ती. चल ग डमे असं म्हणतो तो. तर आता आत घेऊन जातो तो आपली बॅग. तर आता इथे तिला परत मारत असतो. दोघांची मस्ती चालू असते बघा प्रेक्षक हो. तर सुप्रिया म्हणते अहो अजून काही बदल नाही हा यांच्यामध्ये. लहानपणी होता ना अगदी तसाच खोडकर आहे असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता इथे आकाशला दाखवले. तर आता इथे आकाश कॉल करतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो परत कॉल करतो. फोन का उचलत नाही ही असं म्हणतात इथे आकाश. तर आता इथे अंजलीला दाखवले परत. तर आता इथे अंजली खूप टेन्शनमध्ये असते आणि आजी सुद्धा. तर आता इथे अर्णव येतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो पाणी घेऊन आलेला असतो. तर आता इथे ताई असं म्हणतात इथे अर्णव. हे घे असं म्हणून तिला पाणी देतो. नको आहे मला असं म्हणते आता इथे अंजली. तुझ्या हातून तर काहीच नको असं म्हणते ती. तर आता इथे ताई प्लीज पी असं म्हणतो तो. एनर्जी येईल असं म्हणतो तो.
तर किती हट्टीपणा करतेस गंजू असं म्हणते ताई इथे आजी. अगं जावई बापूंचं असं झालंय म्हटल्यानंतर तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी तू घ्यायला नकोस का असं म्हणते आजी. सगळी काळजी का मीच करायची का असं म्हणते आता इथे अंजली. या दोघांनी केलं का माझ्या बाळाचा विचार असं म्हणते ती. राजेशवर एवढे घाणेरडे आरोप केले त्यांनी, माझा आणि माझ्या बाळाचा विचार केला का असं म्हणते आता इथे अंजली. आई ताई प्लीज असं म्हणतात इथे अर्णव. तर आता इथे आजी जातात अंजली जवळ आणि आता इथे ते पाणी घेतात बघा प्रेक्षक आणि आता इथे अंजलीला देतात त्या. हे बघ एकतर हे सगळे विचार करायची वेळ नाही असं म्हणतात आता इथे आजी. असं म्हणतात ते. बरं जाऊ दे, त्याच्या हातून नाही माझ्या हातून तरी घेशील ना असं म्हणतात आजी. तर आता इथे त्या पाणी देतात तिला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अंजली ते पाण्याचा ग्लास घेते. तर आता इथे अर्णव म्हणतो मी येतो असं म्हणतो नाही निघून जातो तिथून. तर आता अंजली बघतच राहते. तर आता ती पिते ते पाणी. तर बघा प्रेक्षक हो, तर आता इथे शुभंकर बोलत असतो सुप्रिया आणि ईश्वरीच्या बाबांसोबत. तर आता तो म्हणतो काका पूर्वी जेव्हा तुमच्या घरी यायचो ना, ह्या घरात चिवचिवाट असायची, बडबड असायचा. आपलं आठवलं ईश्वरी ताई कुठे आहे असं म्हणतो तो. हैराण करून ठेवलं असेल त्यांनी तिच्या नवऱ्याला असं म्हणतो तो. शुभंकर काय विचारू नकोस, तिचा नवरा म्हणजे एक तो आणि आमची गडबडगुंडी दुसरा डो. काय सांगताय अवघड आहे मग बिचारायचं असं म्हणतो तो. खरं आहे असं म्हणते सुप्रिया. नमो अगं झालेत की नाही पोहे असं म्हणते ती. आण ग लवकर असं म्हणतो तो. अहो झाले शुभू हे की पोहे आदळ असं म्हणते आता इथे नम्रता. नमू काय आहे असं म्हणतात इथे सुप्रिया. आदळ काय आदळ, ह्यात किलोवर मीठ टाकलेलं नाही आहे ना असं म्हणतो तो. हॅलो मी ना खूप छान स्वयंपाक करते असं म्हणते नम्रता. क्लाउड चिकन पण सगळं सांभाळते, विचार कुणाला विचार असं म्हणते आता इथे नम्रता. हो असं म्हणते आता इथे सुप्रिया. काय सांगतेस असं म्हणतो शुभू. फार मोठं मन आहे ग तुझ्या गिराईकांचं असं म्हणतो तो. शुभू असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता शुभंकर म्हणतं अगं तू नमू पोह्यांचा शिरा का केलायस, मिठाच्या ऐवजी साखर पडल्यात असं म्हणतो तो. काय ग नमू काय बनवलंस असं म्हणते आता इथे सुप्रिया. नाही असं म्हणते नम्रता. चेष्टा करतोय शुभू ढबू असं म्हणते नम्रता. सोफने असं म्हणतो तो. काय रे तू आणि तुझी मस्करी असं म्हणते आता इथे सुप्रिया. कहरा तुम्ही दोघं असं म्हणतो इथेच बाबा. हो ना असं म्हणते आता इथे सुप्रिया. छान झालेत पोहे असं म्हणतो तो. कांदा पोह्यांवरून आठवलं ह्यांच्या कांदा पोह्यांचा कार्यक्रमचा झालाय की नाही असं म्हणतो तो. तर आता इथे सुप्रियाला असते तर नम्रता पडला असते. तर आता शुभू म्हणतो अगं तू लाजतेस काय हा. अरे शुभंकर तिचं लग्न ठरलंय असं म्हणते सुप्रिया म्हणून लाजते ती. काय असं म्हणतो आता इथे शुभू. तुझं लग्न ठरलंय असं म्हणतो तो. हो असं म्हणतो तो. आकाश पाटील नावाचा मुलगा आहे आणि मुख्य म्हणजे इशूचा धीरच आहे तो असं म्हणतात इथे ईश्वरीचा बाबा. म्हणजे तू आणि ती एकाच घरात खूप बढिया यार असं म्हणतो होता शुभंकर. आणि हे बघ तू इशूच्या लग्नाला नाही येऊ शकलास पण तिच्या लग्नाला नक्की हा असं म्हणतो तो. ऑब्व्हियसली काका असं म्हणतो शुभंकर येणार. पण खरं सांगू का आकाश पाटलांचं वाईट वाटतं असं म्हणतो तो. फसले विचार असं म्हणतो तो. अरे असं म्हणते सुप्रिया. ए डबू असं म्हणते आता इथे नम्रता. माझ्या आकाश सर काय तसले वगैरे नाहीत हा, एकदम लक्की आहेत ते असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता सगळे हसत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता ती बघते अरे बापरे असं म्हणते आता इथे नम्रता. आकाश सरांचा एक 10 मिस कॉल्स आहेत. पोहे बनवण्याच्या नादात लक्षच नाही गेलं माझं असं म्हणते नम्रता. मी बघते हा प्लीज असं म्हणते आता इथे नम्रता. फाट आठवण येत असे ना त्याला असं म्हणते आता इथे शुभंकर. तर आता इथे नम्रता फोन लावते आणि बोलते हॅलो हा आकाश सर असं म्हणते ती. नाही फोन सायलेंटवर होता ना असं कळलं नाही काय झालंय असं म्हणते ती. तर आता इथे ती ऐकत असते बघा प्रेक्षक. राकेशचा ऍक्सिडेंट झालाय असं म्हणतो तो. काय असं म्हणते आता इथे नम्रता. तर सगळेजण ऐकत असतात सगळ्यांना धक्काच बसतो. बरं आकाश सर मी येते असं म्हणते आता इथे नम्रता. हो असं म्हणते ती. काय झालं असं म्हणतो आता इथे तिचा बाबा ते राकेशचा ऍक्सिडेंट झालाय असं म्हणते आता इथे नम्रता. मला जावं लागेल जरा असं म्हणते नम्रता. आलेच मी असं म्हणते आणि नम्रता जाते. तर आता मी फोन करते तुला नंतर असं म्हणते नम्रता. कशी मुलगी आहे ही असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता इथे हॉस्पिटल दाखवलंय सर असं म्हणते आता इथे ईश्वरी अर्णवला. तर आता इथे तो खूप वैतागलेला असतो. राजेशच्या ऍक्सिडेंटमुळे आपला सगळा प्लॅन फसला. ताईला त्रास होतोय आणि या सगळ्याला मी रिस्पॉन्सिबल आहे असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे अर्णव म्हणतो असं वाटतं की त्या राजेशला कार दिलं असतं तर बरं झालं असतं. व्हॉट वॉज आय थिंकिंग असं म्हणतो इथे अर्णव. हे सगळं माझ्यामुळे झालंय, सगळं माझ्यामुळे झालं असं म्हणतो आणि आता तो आपला हात आपटून घेत असतो. तर आता इथे ईश्वरी म्हणते सर काय करताय, जे घडायचं होतं जे नशिबात होतं ते घडणारच ना असं म्हणते ईश्वरी. होणी को कोई टाल नाही सकता सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. मग तो ट्रकमध्ये बसला असता काय कारमध्ये बसला असता कुठेही बसला असता काही फरक पडला नसता असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि ह्या सगळ्या तुमची काही चूक नाही आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुम्ही स्वतःला का दोष देताय असं म्हणते ती. पण सगळ्याचं रिझन हेच आहे ना असं म्हणतो आता इथे अर्णव. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर राकेशचं सगळ्यांसमोर सत्य आलं असतं तर अंजली ताईंना तकलीफ झालीच असती ना. खूप मोठा धक्का सहन करावा लागलाच असता त्यांना. मी तर म्हणते की हे सगळं खणू बापाने मुद्दामच घडून आणलं असं म्हणते आता इथे ईश्वरी. म्हणजे त्या राकेशबद्दल आपल्याला कुणाला काही सांगावंही लागलं नाही आणि त्या माणसाला जी शिक्षा मिळायची होती ती मिळाली असं म्हणते आता इथे ईश्वरी. नाही मी सिंदूर असं म्हणतो अर्णव. त्या राकेशला काही झालं ना तर ताईला खूप मोठा धक्का बसेल आणि ती ह्या सगळ्यातून नाही सावरू शकणार असं म्हणतो तो. म्हणूनच आम्ही दोघे आहोत ना त्यांना या घराला सांभाळणं ही आपली जिम्मेदारी आहे ना असं म्हणते ईश्वरी. असं म्हणते ती.
तर आता अर्णव म्हणतो येस मी डॉक्टरांशी बोलून आलो असं म्हणतो इथे अर्णव. तर तो आता इथे बघा प्रेक्षक निघून जातो तिथून. तर आता इथे ईश्वरी मात्र तिथेच बसलेली असते. तर सर सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता तिला चक्कर येते बघा प्रेक्षक. तर आता तिला चक्कर आल्यासारखी होते आणि पडते ती. तर आता मी सिंदूर असं म्हणतो आता इथे अर्णव. मी सिंदूर असं म्हणतो तो. तर आता इथे तो पकडतो तिला. मी सिंदूर असं म्हणतो आता इथे तो. तर काय झालं असं म्हणतो तो. तर आता इथे काय बोलतच नाही ईश्वरी बघा प्रेक्षक. आय यू ओके असं म्हणतो आता इथे अर्णव. आय यू ओके असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी म्हणते ते तर आता अर्णव म्हणतो बस इथे बस तू प्लीज असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे ईश्वरी बसते. काही नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. अंधारी आली असं म्हणते ती. अंधारी आली म्हणजे चक्कर आली तुला असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी म्हणते सर चक्कर आहे मेरे दुश्मन को. मला कशाला चक्कर येते असं म्हणते आता इथे ईश्वरी. सकाळपासून तू काय खाल्लंयस का असं म्हणतो आता इथे अर्णव. खाल्लंस काही असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी म्हणते नाही नाही खाल्लंस ना असं म्हणतो आता इथे अर्णव. काय प्रॉब्लेम आहे तुला खायला असं म्हणतो तो. सतत आपली बडबड बडबड करत असतेस. खायला आठवत नाही तुला. आणि आपल्याला खायचं आहे हे लक्षात येण्यासाठी बडबड बंद करावी लागते. आता शांत बस तुला काहीतरी खायला घेऊन येतो असं म्हणतो तो. काय नाही झालंय मला असं म्हणतो आता इथे ईश्वरी. यू शट अप असं म्हणतो आता अर्णव. इथे शांत बस मी घेऊन येतो काहीतरी खायला असं म्हणतो तो. बडबड करायची नाही असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे तो उठून जातो बघा प्रेक्षक तिच्यासाठी काहीतरी खायला आणण्यासाठी आणि ईश्वरी तिथेच बसलेली असते. तर आता इथे वल्लरीला दाखवलंय. तर आता ती बघत असते बघा प्रेक्षक त्या दरवाजा त्या बाजूला. तर आता ती बघते दरवाजातून. तर आता ती बघतच असते. तर आता डॉक्टर काय काय करत असतात. अचानक असा कसं काय ऍक्सिडेंट झाला या राजेशचा असं म्हणते वल्लरी. काय गडबड तर नसेल ना असं म्हणते वल्लरी. काही सांगता येत नाही या माणसाचं. काही करू शकतो हा असं म्हणते वल्लरी. आज जाऊन बघतेच. काहीतरी अंदाज येईल असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता वल्लरी आज जाते. तर आता इथे मॅडम असं म्हणतो नर्स. अहो काय करताय तुम्ही. आयसीयू रूम आहे. तू कुणालाही आज जाणं अलाउड नाही असं म्हणतो. माहिती आहे तुम्ही सांगायची गरज नाही मला असं म्हणते वल्लरी. अशी परमिशन नाही कोणाला आज जायला असं म्हणतो. माहिती आहे मी आज जाते का काय तेच असं म्हणते वल्लरी. तर आता वल्लरी बघत असते. तर आता नर्स तिथे बाहेर काय चाललंय असं म्हणते ती. अहो या मॅडम आज जायला म्हणताय असं म्हणतो तो. अहो मॅडम काय करताय असं म्हणते आता नर्स. आज जायला तुम्हाला अलाउड नाही असं म्हणतो तो. अहो पेशंटची सासू आहे मी. मला आज जाऊ तरी द्या. तर तुम्ही पण चला ना माझ्यासोबत असं म्हणते वल्लरी. अहो तुम्ही आज नाही जाऊ शकत. ट्रीटमेंट चालू आहे असं म्हणतो. मग सारखं तेच काय सांगताय आता काय ना तेव्हा का ना आत नाही सोडणार का तुम्ही असं म्हणते वल्लरी. अहो मॅडम कोऑपरेट करा समजून घ्या प्लीज असं म्हणतो. काय दोघं पण तेच सांगतायत सारखं अलाउड नाही असं म्हणते वल्लरी. एक्सक्यूज मी असं म्हणतात डॉक्टर. काय झालंय असं म्हणतात डॉक्टर. सर या मॅडम काय ऐकत नाही आहेत. आज जायचंच म्हणतायत असं म्हणतात नर्स. काय चाललंय मॅडम. आयसीयू आहे ते आणि तुमचाच पेशंट आज माझे सिरियस आहे ना कळत नाही का तुम्हाला असं म्हणतो. सर अहो सिरियस आहेत म्हणूनच तर काळजी वाटते ना असं म्हणते वल्लरी. मला आतमध्ये एकदा बघू द्या असं म्हणते वल्लरी. अहो तुम्ही काय करणार आता आत येऊन. आणि या कंडिशन्समध्ये आम्ही आतमध्ये कुणालाही घेत नाही असं म्हणतात इथे तो डॉक्टर. आणि या कंडिशन्समध्ये कुणालाही सोडणार पण नाही असं म्हणतो. सो प्लीज कॉपरेट असं म्हणतो आणि निघून जातो तो. पण सर मला सांगा पेशंटचे जगण्याचे किती चान्सेस आहेत असं म्हणते ते. काय असं म्हणतात डॉक्टर. म्हणजे तुम्ही चौकशी करताय की कन्फर्म करताय असं म्हणतो डॉक्टर. नाही म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. अहो पेशंटची बायको प्रेग्नेंट आहे म्हणून काळजीने विचारलं. हा आता जे विचारलं ते असं म्हणते ती. हे बघा त्यांचे सर्व अपडेट सगळ्यांना देईन. सो प्लीज तुम्ही तिथे जाऊन बसा असं म्हणतात डॉक्टर. आणि तू कोणालाही आज सोडू नकोस असं म्हणतात इथे डॉक्टर. हो सर असं म्हणतात इथे तो नर्स. तर आता इथे बघा प्रेक्षक तो नर्स बाहेर थांबलेला असतो. तर आता वल्लरी तेच थांबलेली असते. तर आता इथे वल्लरी म्हणते याच्या ऍक्सिडेंट बद्दल आणखीन माहिती काढायलाच हवी असं म्हणते वल्लरी. आता कोण सांगू शकेल बरं असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे वल्लरीला आठवतं तो रियासोबत इथे बोलत असतो ना. तर फ्लॅशबॅकमध्ये तिला आठवतं आणि कसं तिने रेकॉर्ड केलेले असते तो व्हिडिओ सगळं लक्षात येते तिच्या. हा असं म्हणते आता इथे वल्लरी. ती मुलगी असं म्हणते आता इथे वल्लरी. काय बरं नाव सांगितलं होतं मॅनेजरने. रिया कारखानीस मॅडम. नेहमी येतात इथे. तर आता इथे वल्लरी म्हणते हा रिया कारखानीस. तिचा नंबर घेऊन ठेवला होता. आता उत्तमच झालंय हे. तिलाच फोन करून बघते असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे वल्लरी रियाला कॉल करायला जाते बघा प्रेक्षक बाहेर. तर आता इथे अर्णव घेऊन येतो चहा वगैरे ईश्वरीसाठी आणि ईश्वरी इथे झोपलेली असते. तर आता इथे अर्णव तो घेऊन आलेला असतो चहाचा कप. तर आता तो म्हणतो मी सिंदूर. तर आता ईश्वरी उठते. हे घे कॉफी असं म्हणतात इथे अर्णव. कॉफी असं म्हणतात इथे ईश्वरी. मला माहिती आहे तुला कॉफी आवडत नाही पण ह्या हॉस्पिटलमध्ये कॉफीशिवाय काही दुसरं अवेलेबल नव्हतं. सो कॉफी असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे तिच्या कॉफी घेते. तर आता तो म्हणतो हे क्रीम बिस्किट असं म्हणतो तो. क्रीम बिस्किट असं म्हणते आता इथे ईश्वरी. खूप खुश होते ती. दुसरा काही नव्हतं म्हणून सॉरी असं म्हणतो तो. अहो सॉरी काय म्हणताय. उलट मीच तुम्हाला थँक्यू म्हणते असं म्हणते आता ईश्वरी. तुम्हाला एक फंडा सांगू का. जे खाऊन दिल एकदम खुश होऊन जातो ना तेच सगळं हेल्दीच असतं असं म्हणते आता इथे ईश्वरी. हेल्दी खायचं आणि त्याला काही चवच नसेल तर काय फायदा असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे ती खुश असते क्रीम बिस्किट बघून. तर आता इथे अर्णव आपला कोट बाहेर काढतो. तर आता ती बघा प्रेक्षक पाकिट काढते आणि आता ती खात असते ती क्रीम बिस्किट. तर आता इथे अर्णव बघतो तिच्याकडे आणि काहीतरी वेगळंच खात असते बघा प्रेक्षक ईश्वरी गवारसारखं.
मी सिंदूर असं म्हणतो होता इथे अर्णव. असं कसं खातेस तू असं म्हणतो होता इथे अर्णव. असं म्हणजे कसं असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव म्हणतो असं म्हणजे असं चाटून चाटून खात असते ना तर गवारसारखं असं म्हणून दाखवते आता इथे ईश्वरी. तर हसते ती. असं तुम्हाला माहिती नाही आहे का असं म्हणते आता इथे ईश्वरी. अहो क्रीम बिस्किट खाण्याचा हाच तर तरीका आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. हे बिस्किट फक्त दिल खोलके नाही तर बिस्किट पण खोलकेच खायचं असतं असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे अर्णव खूप वैतागतो. तर आता इथे अर्णव राजशिर्केची बायको अशा पद्धतीने बिस्किट खाते हे जर कोणी बघितलं ना तर असं म्हणतो तो, सर इथे माझ्याकडे बघायला कुणाला वेळ आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. जाऊ दे तसं म्हणते ती. तुम्ही पण खाता का असं म्हणते आता इथे ईश्वरी. प्लीज 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 असं म्हणते ती. नो प्लीज असं म्हणतो आता इथे अर्णव. सर खा ना तसं प्लीज असं म्हणते ती. प्लीज 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 असं म्हणते आता इथे ईश्वरी माझ्यासाठी प्लीज. तर आता इथे एक 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 तर प्लीज वॉट असं म्हणतो आता इथे अर्णव. तर प्लीज प्लीज म्हणते ईश्वरी. तर ओके असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे बघा प्रेक्षक तो खात असतो बिस्किट. असं नाही खोल की असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे प्लीज असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे तो बिस्किट खात असतो बघा प्रेक्षक नाही कोणी बघत आहे खा असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे तो खात असतो बघा प्रेक्षक तो बिस्किट. तर आता इथे अर्णव तो बिस्किट खात असतो. तर सर सर असं म्हणते ईश्वरी. नाही बघत आहे कोणी खा ना असं म्हणते आता ईश्वरी. खा खा असं म्हणते. ऑल राईट असं म्हणतो आता इथे अर्णव. खातो असं म्हणतो तो. तर आता इथे तसं चाटून तो पण खात असतो. तर आता इथे तो बघतो बघा प्रेक्षक ईश्वरीकडे. तर आता त्याला खूपच ऑकवर्ड वाटत असतं. खाल्लो खाल्लो असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक तो चाटतच असतो त्या बिस्किटकडे. तर आता इथे ईश्वरीला बघत असतो तो. तर आता इथे आयसीयूच्या बाहेर असते वल्लरी. तर आता ती रियाला कॉल केलेली असते. तर आता इथे रियाला फोन लागतो बघा प्रेक्षक तर आता इथे रिया जात असते आपल्याच फॅशनमध्ये. तर आता इथे तेवढ्यातच ती थांबलेली असते कारगाडीकडे. तेवढ्यातच तिला कॉल येतो वल्लरीचा. तर आता इथे बघा प्रेक्षक रिया बघते कुणाचा कॉल आहे म्हणून. अननोन नंबर असं म्हणते ती. तर आता कॉल घेते ती. तर आता इथे हॅलो असं म्हणते वल्लरी. तर रिया बोलताय का असं म्हणते आता इथे वल्लरी. मला क्रेडिट कार्ड लोन वगैरे काय नको आहे असं म्हणते रिया. हो हो एक मिनिट ऐका माझं असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे वल्लरी म्हणते मी तुमची शुभचिंतक बोलते असं म्हणते आता इथे वल्लरी. शुभ वॉट असं म्हणते आता इथे रिया. का हवंय तुम्हाला असं म्हणते रिया. हो 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 असं म्हणते वल्लरी. एवढं रागवतेस कशाला असं म्हणते आता इथे वल्लरी. मला सांग तुझा तो बॉयफ्रेंड राजेश अगदी काल परवापर्यंत होता ना एकत्र तुम्ही असं म्हणते वल्लरी. एक्सक्यूज मी असं म्हणते रिया. कोण राजेश. अच्छा म्हणजे तुला वेगळ्या नावाने भेटलाय का तो. अगं तोच ग तुझा बॉयफ्रेंड गोरा घारा गोड गोड बोलणारा. ओ असं म्हणते रिया. यू मीन सर्वेश. तर आता वल्लरी म्हणते अच्छा म्हणजे तुला सर्वेश नावाने भेटला तर असं म्हणते वल्लरी. हे बघा त्याचं नाव घेऊ नका. मला कुठलं दिसला ना त्याचा जीव घेऊन मी असं म्हणते रिया. अरे बापरे असं म्हणते वल्लरी. इतक्यात त्रास झाला तुला असं म्हणते तो. अहो तुम्हाला काय हवंय सांगा ना असं म्हणते रिया. नाहीतर फोन ठेवते असं म्हणते ती. सांगते सांगते असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक तर आता इथे वल्लरी म्हणते तुम्हाला तो सर्वेश म्हणून भेटलाय ना त्याचं खरं नाव राजेश भोसले आहे असं म्हणते आता इथे वल्लरी. आणि त्या राजेश भोसलेचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय असं म्हणते आता इथे वल्लरी. तर या म्हणते वॉट ऍक्सिडेंट असं म्हणते आता इथे रिया. हो असं म्हणते वल्लरी. आणि त्याला केपी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय असं म्हणते वल्लरी. लवकर या असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे बघा प्रेक्षक कॉल ठेवते वल्लरी एवढं सांगून. तर आता ही रिया कारखानीस इथे हॉस्पिटलमध्ये येऊन मस्त तमाशा करणार असं म्हणते आता इथे वल्लरी. सगळी प्रॉपर्टी लाटायला बसलेला होतास ना राजेश भोसले. पण मी पण वल्लरी आहे वल्लरी. आणि अशी एकट्याला मी प्रॉपर्टी कशात घालू देणार नाही आहे. तर दॅट इज दॅट असं म्हणते आता इथे वल्लरी. तर तिला आता खूप राग आलेला असतो राजेशचा. तर आता इथे बघा प्रेक्षक रिया म्हणते सर्वेशचा ऍक्सिडेंट असं म्हणते आता इथे रिया. तर आता रिया म्हणते नाही नाही मला तर हे खरं वाटत नाही असं म्हणते ती. तर आता ती म्हणते ही बाई पण मिस्टेरियस वाटते असं म्हणते आता इथे रिया. तो सर्वेश खोटाडा ही बाई पण खोटाडीच असेल असं म्हणते आता इथे रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव आणि ईश्वरी बिस्किट खात असतात आणि एकमेकांना बघून हसत असतात. तर ईश्वरी म्हणते मजा आली ना बढिया असं म्हणते आता ईश्वरी. कारण आता इथे अर्णव म्हणतो हा. तर आता इथे ईश्वरी खूप आनंदात असते. तर आता ती बघते आपल्या कॉफीकडे. हे काय तुम्ही एकच कॉफी आणली तसं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि तुम्हाला. तर आता इथे अर्णव म्हणतो नाही नको मला नको दिवस असं म्हणतो आता इथे तो. असं कसं असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी त्यातली अर्धी कॉफी घालून देते दुसऱ्या कपमध्ये. मी सिंदूर काय करते असं म्हणतो आता इथे अर्णव. व्हॉट आर यू डुईंग असं म्हणतो आता इथे अर्णव. घ्या. तर आता इथे आय डोंट वॉट असं म्हणतो तो. ठीक आहे तुम्हाला नको असेल तर मी पण नाही पिणार असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे अर्णव घेतो तो कप बघा प्रेक्षक कॉफीचा. तर आता इथे अंजली आहे तो गाणं बघत असते. तर आता इथे त्याला कॉफी पाजवत असते ईश्वरी. तर आता दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि आता इथे अंजलीला मात्र त्रास होत असतो ह्यांचा बघून सगळा. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव तिलाही पाजवत असतो कॉफी ईश्वरीला. तर आता दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि हसत असतात. ईश्वरी तर खूपच आनंदात असते आणि हे सगळं बघून अंजलीला खूप त्रास होत असतो. तर आता इथे अर्णव बघतो अंजलीला आणि ईश्वरी सुद्धा बघते अंजलीला. कारण अंजली समोर थांबून त्यांना बघत असते ना दोघांना. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघतात.
तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय येते. तर रिकॅपमध्ये असं दाखवलंय, एकदा राजेश शुद्धीवर आले आणि त्यांनी खरंच कन्फर्म केलं की हा सगळा कट होता. तर मी हिला सोडत नाही बघ असं म्हणतात इथे अंजली अर्णवला ईश्वरीकडे इशारा करून. मला सांग खरंच त्याचा ऍक्सिडेंट झालाय का असं म्हणते नम्रता, की भरत एखादं नाटक चालू आहे असं म्हणते नम्रता. तर आता ईश्वरी म्हणते माहित नाही. तर आता इथे बघा प्रेक्षक आजी आकाश आणि अविनाशसोबत थांबलेली असते. तर आजी म्हणतात ही ईश्वरी असं काय सिद्ध करणार होती जावई बापूंच्या विरोधात असं म्हणतात इथे आजी. आता तरी सांगून टाकाय पुरावे होते असं म्हणतात इथे आकाश अर्णवला. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.